Hello dear students, today we have to continue our practice set 8.2. In a previous video or in a previous lecture we completed up to question number 4. Now let's start question number 5. Length of diagonal of rhombus ABCD are 16 cm and 12 cm. Find the side and perimeter of रोम्बस. विदाउट फिगर थोडंसं आपल्याला समजायला अवघड जाऊ शकतं. सो आपल्याला आपण इथं काय करू, पहिला एक फिगर काढू. रोम्बस रफ फेअर फिगर काढायची नाही आपल्याला, कन्स्ट्रक्शन करायचं नाही इथं आपल्याला. सो रोम्बस आहे, सो ऑल साइड्स आर इक्वल. ओके, सो रोम्बस डायगोनल्स असल्यामुळे आपल्या इथे लेंथ ऑफ डायगोनल पण ड्रॉ करावं लागेल. ओके, लेट्स सी. Length of diagonal ABCD are 16 cm. Suppose A, B and C and D. This one is your diagonal. Sorry, quadrilateral. ABCD is rhombus. AC is equal to 16 cm. हा पूर्ण AC किती घेतला आपण, 16 cm. AC साठी मी डिफरंट चॉक यूज करतो. AC is equal to 16 cm and BD is equal to 12 cm. ॲझ्युम करू, कुठलाही घेतला तरी चालतो. म्हणजे तुम्हाला जर AC दिसतो लहान म्हणून 12 cm घ्यायचं असेल तर 12 cm घ्या. चला, कन्फ्युजन नको आपल्यासाठी, काही प्रॉब्लेम होत नाही. 12 cm आणि 16 cm घेतला तरी ओके. त्यानंतर आपल्याला हे इंटरसेक्ट झालेले दाखवावे लागतील ना, विदाऊट त्याशिवाय आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. सो आपण काय करू, डायगोनल जे काही AC आणि BD आहे, समजा आपल्याला P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतं असं ॲझ्युम करू. ठीक आहे, मग हे सगळं आपल्याला पहिला वर्डिंगमध्ये लिहावं लागेल, कारण की आपल्याला BD आणि AC आपण ॲझ्युम केलं आहे ना. सो आपण ॲन्सरमध्ये काय होणार, सपोज इन रोम्बस किंवा डायगोनल ऑफ रोम्बस. सपोज डायगोनल ऑफ रोम्बस ABCD. Okay, diagonal of rhombus of a quadrilateral ABCD are intersect at point P. किंवा याला तुम्ही और कसं लिहू शकता, हे तर एक झालं, किंवा दुसऱ्या पद्धतीने काय लिहू शकता, दोन्हीपैकी एक कुठलं तर ॲझ्युम करायचं. सपोज दोन्ही पण लिहायची गरज नाही. सपोज डायगोनल AC and BD are intersect each other at point P. इतकं लिहिलं तरी सफिशियंट आहे. या दोन्हीपैकी एक सेंटेन्स तुम्ही लिहिणार, अँड या दोन्हीसाठी एक सेंटेन्स झालं दोन्हीपैकी, आणि त्यानंतर कंटिन्यू. लेंथ AC इज इक्वल टू 12 cm अँड लेंथ BD इज इक्वल टू 16 cm. ओके, दोन्हीपैकी एक कुठलं तर सेंटेन्स तुम्ही लिहित आहे, त्यानंतर हे सेंटेन्स कंपल्सरी आलं पाहिजे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बाळांनो, लेंथ ऑफ साईड. म्हणजे एक कोणती तर साईड सफिशियंट आहे. रिझन, कारण की एक साईड कुठली तर मिळाली तर ऑल साईड्स आर इक्वल, त्यामुळे एक साईड कुठली तर मिळाली तरी सफिशियंट आहे आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्याला पेरिमीटर ड्रॉ करायचं, पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. तितकं काय अवघड नाही. एकदा साईड मिळाली की पेरिमीटर मिळवण्यासाठी काय अवघड नाही आपल्याला. सो आपल्याला इथं साईड मिळवायच्या आहे. आता यामध्ये आपल्याला 2 प्रॉपर्टीज यूज कराव्या लागतात रोम्बसच्या. ओके, फर्स्ट वन, डायगोनल्स आर बायसेट इच अदर, म्हणजे डिवाइड्स इंटू 2 इक्वल पार्ट्स. त्याचप्रमाणे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर इच अदर. त्यामुळे मी इथं बघा, हा परपेंडिक्युलरचा सिम्बॉल मी फिगरमध्ये शो करतो, म्हणजे तुम्हाला पण अंडरस्टँडिंगसाठी सिम्पल जाईल. त्याचप्रमाणे AP आणि PC साठी सेम सिम्बॉल, अँड PB आणि PD मी सेम सिम्बॉल यूज करतो, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना लिहिताना स्टेप्स काही अवघड जाणार नाही. सो त्यासाठी आपल्याला पहिला प्रॉपर्टीज लिहावी लागेल ना. सो काय होणार बघा, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर bisect each other and perpendicular each other.
त्याच्या दोन्हीसाठी पण एक शब्द तुम्ही लिहू शकता, बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर, पण सफिशियंट आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. ओके, ठीक आहे. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला, बी पी हा बी डीच्या हाफ असणार, ॲज वेल ॲज ए पी हा ए सीच्या हाफ असणार. त्याचप्रमाणे इथं कोणता अँगल तुमचा होणार आहे, 90 डिग्री. मग तेच पुन्हा आपल्याला इथं लिहायचं आहे. देअरफॉर लेंथ ए पी एक सफिशियंट आहे, पी सीची काही गरज नाही, इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ए सी इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय ए सीची लेंथ 12 सेंटीमीटर, दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, एका लाईनला लिहिलं तरी चालेल किंवा एका कॉलमला लिहिलं तरी चालेल. ॲज वेल ॲज लेंथ बी पी फाइंड आउट करून घेऊ. लेंथ बी पी इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ बी डी, that is equal to half of length BD is equal to 16, that is 8 सेंटीमीटर. ओके, आता जे इम्पॉर्टंट आहे ते मी फिगरमध्ये तुम्हाला शो करून दाखवतो. बघा, आपल्याला फक्त आता ए पी किती मिळाला, 6 सेंटीमीटर, अँड बी पी किती आहे बघा, 8 सेंटीमीटर. जर तुम्ही इथं बघितलं असेल, हा जो काय फिगर आहे, ही जी काय फिगर आहे ती राईट अँगल तयार होते. आपण परपेंडिक्युलर सांगितले ना, सो देअरफॉर इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेणार, ए पी बी. तुम्ही या चारीपैकी कोणताही ट्रायंगल घेऊ शकता. इन ट्रायंगल ए पी बी, मेजर अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. आता 90 डिग्री रिझन का, इथे सांगितलं आपण परपेंडिक्युलर इच अदर. सो वी यूज हिअर नाव पायथागोरस थेरम, दॅट इज लेंथ ए बी, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय होणार बघा बाळांनो, लेंथ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए पी स्क्वेअर प्लस लेंथ बी पी स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू लेंथ ए पी फाइंड आउट केलं आपण 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. ओके, दॅट इज 36 प्लस 64. इथं लिहितो बघा मी, देअरफॉर लेंथ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 100. So we taking square root of both side. So square root of AB square, that is length AB is equal to 10 सेंटीमीटर. ओके, हे झालं. अजून क्वेश्चन संपलेला नाही, याच्या पुढचा आन्सर आहे आपल्याकडे. सो मी फिगरची आता रिक्वायरमेंट नाही, सो मी फिगर रफ करेन. सो कंटिन्यू काय होईल बघा, लेंथ ए बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, देअरफॉर साइड ऑफ rhombus, side of the rhombus is 10 सेंटीमीटर. बाकीच्या साईड्स पण 10 सेंटीमीटर्सच येणार आहे, त्यामुळे काय रिक्वायर्ड आहे साईड्स. ओके, आता पेरीमीटर फाइंड आउट करायचा. पेरीमीटर मीन्स सम ऑफ ऑल साईड्स. मग आता सगळ्या 10 सेंटीमीटर, मग म्हणजे 4 साईड्स जर 10 सेंटीमीटर असेल तर बाकीच्या म्हणजे त्यांची ॲडिशन केली तर किती होणार, 40 सेंटीमीटर. मग त्याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पेरीमीटर ऑफ rhombus is equal to 4 multiply by side. Okay, 4 as it is. साइड किती आहे बाळांनो, 10 सेंटीमीटर, दॅट इज 10, देअरफॉर 40 सेंटीमीटर. ओके, सो आपल्याला दोन्ही आन्सर मिळाले, साइड ऑफ rhombus ॲज वेल ॲज पेरीमीटर ऑफ rhombus. इतकं सिम्पल होतं, फक्त आपल्याला स्टेप्स जास्त दिसतात, पण इथं इम्पॉर्टंट आपल्याला जे काय 2 प्रॉपर्टीज यूज केल्या, दॅट इज डायगोनल्स ऑफ rhombus, बायसेट इच अदर, ॲज वेल ॲज परपेंडिक्युलर इच अदर. या दोन्ही प्रॉपर्टीज आपण यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व केले. लिहून घ्या, सगळ्या स्टेप्स तुमच्या बोर्डवर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. लेट्स सी. होप सो जरी नाही म्हणजे लिहायला टाईम मिळाला तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही लिहू शकता. सो काही इतका काही जास्त असा प्रॉब्लेम येणार नाही लिहिताना. किंवा स्टॉप करून पण लिहू शकता व्हिडिओ. सो लेट्स सी नेक्स्ट वन, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, लेंथ ऑफ डायगोनल. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला झाला आहे बघा बाळांनो. सो वी टेक फर्स्ट वन रफ फिगर. ओके, इट इज स्क्वेअर, सो वी हॅव टू टेक एनी नेम.
ABCD. मी ABCD घेतो म्हणून ABCD घ्यावा असं नाही, तुम्ही कोणताही घेऊ शकता, XYZ एलिमेंट WXYZ. जो ABCD म्हणायला सिम्पल जातं. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ ऑफ डायगोनल. ओके, एक डायगोनल सफिशियंट आहे. AC फाइंड आउट करायचं आहे, त्यामध्ये साईड्स किती दिलेत बघा, 8 सेंटीमीटर. ओके, ॲज वेल ॲज अजून एक इन्फॉर्मेशन राहिली 90 डिग्री अँगल. सो आपल्याला ॲन्सरमध्ये सपोज करावं लागेल, कारण की आपल्या इथं डायकॉर्डिलेटरचं नेम दिलेलं नव्हतं आणि ज्यावेळी दिलेलं नसतं त्यावेळी आपल्याला सपोज करूनच लावावं लागेल. देअरफॉर ॲन्सरमध्ये काय होणार, सपोज quadrilateral ABCD is a square. Quadrilateral ABCD is a square, as well as क्या होणार, लेंथ AB is equal to length BC is equal to length CD is equal to length AD is equal to 8 सेंटीमीटर. ओके, एक अँगल बी किती तो 90 डिग्री. तो फक्त मी सॉल्व एक्झाम्पलमध्ये एकदा क्रॉस चेक करतो म्हणजे तुम्हाला पण ओके डायरेक्ट दिले. अँड AC इज अ डायगोनल. ते पण इम्पॉर्टंट आहे ना. AC आपण काय ॲझ्युम केलं, डायगोनल ॲझ्युम केला. सो आता आपल्याला इथे एक राईट अँगल ट्रायंगल मिळतो. सो इन ट्रायंगल ABC मेजर अँगल B is equal to 90 degree. So we use Pythagoras theorem. Therefore by Pythagoras theorem काय होणार बघा, Pythagoras theorem AC square that is length AC square is equal to length AB square plus length BC square. Okay, so now we substitute the value of AB, that is 8 centimeter. That's why 8 square plus 8 square, that is equal to 64 plus 64, that is equal to 128. So length AC square is equal to 128. Now we taking square root of both sides. Therefore length AC is equal to in square root of 128 सेंटीमीटर. ओके, झालं आपल्याला आन्सर. आता फक्त यामध्ये काय करायचं आहे, therefore length of diagonal is under root of or square root of 128 centimeter. That much only sufficient is there. So write it. एकदम काय केला, फक्त सिम्पल रूल यूज केला. डेफिनेशन वाईज ऑल साइड्स आर इक्वल ॲज वेल ॲज ऑल अँगल्स आर इक्वल. फक्त आपण इथं पायथागोरस थेरम यूज केला आहे. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 7. ओके, मेजर ऑफ अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. आता समजा एक अँगल रोम्बस घेतला मी, त्यामध्ये ऑल साइड्स आर इक्वल अँड वन ऑफ द अँगल इज 50 डिग्री सॉरी. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रिमेनिंग 3 अँगल्स. मग आपल्याला इथं नेम देऊ. ओके, यावेळी वेगळं देऊ थोडं, XYZ W. आपल्याला काय करायचं आहे, XW ॲज वेल ॲज Z फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल आहे. या टाईपचं सॉल्व एक्झाम्पल पण आपल्याला कंप्लीट केले आपण. सो यामध्ये काय करू आपण, पहिला सपोज quadrilateral XYZW is a rhombus and अजून एक अँगल दिसतो, मेजर अँगल Y इज इक्वल टू 50 डिग्री. आता यामध्ये विदाउट कॅल्क्युलेशन आपल्याला W मिळतो बिकॉज अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर इक्वल. देअरफॉर आपण काय लिहू, अपोजिट अँगल्स of a rhombus are congruent. Therefore काय होणार बघा, मेजर अँगल Y इज इक्वल टू मेजर अँगल W इज इक्वल टू 50 डिग्री अँड अजून एक कुठली पेअर येते, Z आणि X. मेजर अँगल X इज इक्वल टू मेजर अँगल Z. ओके, सो या दोन्हीला मिळून आपण रिझन इक्वेशन नंबर 1 देऊ. आपल्याला पुढे यूज होणार आहे. सो ऑल इन अ क्वाड्रिलॅटरल ऑल सम ऑफ ऑल अँगल्स आर 360 डिग्री. ओके, सो आपल्याला लिहावं लागेल इथं. सो लेट्स सी इन सम ऑफ लिहू आपण
लास्ट सॉल्व एक्झाम्पलमध्ये दिलेलं नाही, पण आपण इथे लिहू सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. देअरफॉर काय होणार बघा, मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल वाय प्लस मेजर अँगल झेड प्लस मेजर अँगल डब्ल्यू इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, सो मेजर अँगल एक्स आपल्याकडे नाही, पण वाय आणि झेड डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, तो तिथं आपल्याला मेन्शन करू. देअरफॉर मेजर अँगल एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आहे बघा 50 डिग्री प्लस आता काय करणार आहे बघा, मी इथं थोडंसं लगेच चेंज करतो. मेजर अँगल एक्स आणि मेजर अँगल झेडची व्हॅल्यू सेम आहे, मग इन द प्लेस ऑफ मेजर अँगल झेड मी काय लिहिणार, मेजर अँगल एक्स. दोन्ही सेमच आहेत ना, सो मेजर अँगल एक्स प्लस डब्ल्यू किती आहे 50 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे कशावरून लिहिलं, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. या 1मध्ये आपण मेन्शन केले ना, वाय आणि डब्ल्यूची व्हॅल्यू 50 डिग्री, एक्स आणि झेड इक्वल आहे. बाकीचं कॅल्क्युलेशन आता सिम्पल आहे. मेजर अँगल एक्स आणि मेजर अँगल एक्स काय होणार, 2 मेजर अँगल एक्स प्लस 50 डिग्री प्लस 50 डिग्री 100 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री प्लस 100 तिकडे गेल्यामुळे काय होणार -100, दॅट इज 2 मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 100 डिग्री दॅट इज इक्वल टू 260 डिग्री. देअरफॉर 2 मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 260. 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार डिव्हिजनमध्ये. देअरफॉर मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 260 डिग्री अपॉन 2. देअरफॉर मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 130 डिग्री. मग मेजर अँगल एक्स 130 असेल तर मेजर अँगल झेड पण किती असणार, 130 डिग्री असणार. सो देअरफॉर मेजर अँगल एक्स इज इक्वल टू मेजर अँगल झेड इज इक्वल टू 130 डिग्री. आन्सर अजून संपलेलं नाही, बऱ्यापैकी सगळं संपलं आहे, फक्त आता आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. देअरफॉर रिमेनिंग अँगल्स ऑफ रोम्बस आर काय काय काढले बघा आपण. पहिला इकडचा होता तो 50, त्यानंतर झेड आला 130 डिग्री कॉमा 50 डिग्री कॉमा 130 डिग्री. मगच तुमचा ॲन्सर संपतं. 130 डिग्री 50 डिग्री अँड 130 डिग्री, कारण की आपल्याला वर्डिंगमध्ये ॲन्सर विचारले ना की एक्स अँड झेड, हे आपण सॉल्व करण्यासाठी आपण ॲझ्युम केलेलं. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड अवर प्रॅक्टिस इट 8.2 पार्ट नंबर 2. कारण की यामधला पार्ट नंबर 1 मध्ये आपण फर्स्ट 4 एक्झाम्पल घेतलेले, यानंतर राहिलेले जे काय 3 एक्झाम्पल्स होते ते आपण यामध्ये कंप्लीट केले. सो आजच्या लेक्चरला आपण इथे थांबतोय, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करतोय. सो हॅव अ गुड डे. हे लिहून फक्त तुम्ही कंप्लीट करायचं आहे टाईम टू टाईम, एवढंच सांगणं आहे, बाकी काही नाही.